वार्तांकन रोखठोक बातमी। अंगात देवी शक्तीचा संचार असल्याचा दावा करत एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या भोंदू ऋषिकेश वैद्य याला पुणे पोलिसांनी पिंपरी येथून अटक केली आहे। एका 35 वर्षीय पीडित महिलेने या भोंदू बाबा विरोधात फिर्याद दाखल केली होती। त्यानं मी तुझा शंकर तू माझी पार्वती म्हणत महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे। पीडित महिला मूळची पुण्यातील आहे। ऑक्टोबर 2023 मध्ये तिची समाज माध्यमातून वसई येथील ऋषिकेश वैद्य याच्याशी ओळख झाली होती। पीडित महिलेनं वर्तवैकल्य करत असल्यानं वैद्यने तिला आपल्या जाळ्यात ओढलं। माझ्या अंगात दैवी संचार आहे, ईश्वराची उपासना कशी करायची याचे मंत्र मी तुला शिकवतो असं सांगून त्यानं महिलेचा विश्वास संपादन केला। त्यानंतर 2023 मध्ये आरोपी पुण्यात आला। त्यानं मांजरी परिसरात पीडित महिलेची भेट घेतली। तिथं त्यानं महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला। त्यानंतर आरोपीनं तिला पुन्हा वसई इथं बोलावून तिथंही तिच्यावर अत्याचार केल्याने फिर्यादी महिलेनं दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद आहे। ऋषिकेश वैद्य याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 4 पथकं नियुक्त केली होती। ही पथके आरोपीचा कसून शोध घेत होती। त्यात आरोपी ऋषिकेश वैद्य पिंपरी परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली। त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट 6च्या पथकानं त्याला अटक केली अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली आहे। पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले की ऋषिकेश वैद्यनं आणखी काही महिलांवर अत्याचार केल्याची शक्यता आहे। दैवी शक्तीचा संचार झाल्याची बतावणी करून त्यानं महिलेवर अत्याचार केले अशा प्रकारची कुणाची तक्रार असल्यास पीडित महिलांनी पुणे पोलिसांकडे संपर्क साधावा असं आवाहन देखील त्यांनी केले आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।